ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गो कूल। जिल्ह्याचे नेते आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर विधानसभेची सर्व समीकरणे बदलली आहेत। अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिले आहेत। करवीर तालुक्यात इच्छुकांची गर्दी झाली आहे। करवीर तालुका हे जिल्ह्याचे प्रमुख सत्तास्थान आहे। नवनवीन इच्छुक उमेदवारांमुळे नेत्यांची दमछाक होणार आहे। सध्या कोल्हापूर मतदारसंघातून खासदार छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत। मतदारसंघात करवीर तालुक्याने त्यांना भरभरून मताधिक्य दिले आहे। हे आमदार पी.एन. पाटील यांचे श्रेय आहे। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी अनेक इच्छुकांनी केली आहे। सध्या करवीर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे। आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील व आमदार पी.एन. पाटील यांचे कट्टर विरोधक माजी आमदार चंद्रदीप नरके हे उभे ठाकले आहेत। माजी आमदार पी.एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके हे दोघे पारंपरिक विरोधक आहेत, पण तालुक्यात अन्य विरोधक तयार झालेले आहेत। यामध्ये करवीर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, डॉक्टर चेतन नरके, संताजी घोरपडे अशी नवनवीन इच्छुकांची मंदियाळी झाली आहे। न्यूज मराठी 24 साठी श्रीकांत पाटील, दोनवडे।